आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। हे देवा, मी अशा नारीवर विश्वास का ठेवला? इतका संताप का करताय महाराज? मी तुमच्यासाठी काही परखी तर नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये। ठीक आहे, आता माझा पूर्ण विश्वास बसलाय की तुम्हाला तुमचं वचन पूर्ण करायचं नाहीये। कान उघडे ठेवून ऐका, रामाच्या राज्याभिषेकाआधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल। आज अयोध्येच्या राजद्वारातून राम एकतर वनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल, कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगला आहे की मी माझ्या प्राणाचा त्याग करीन। असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये। कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली, कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवलंय। भरत आणि राम तर माझे दोन डोळे आहेत। तू भरताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे। माझ्या रामाला राज्याचा लोभ नाहीये, त्याने तर राज्यसभेतही नकारच केला। भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नला बोलावून घेईन। दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल। पण रामाच्या वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक। आपले दुसरे वरदान परत घे राणी, परत घे। नाही महाराज, असे कदापि होऊ शकत नाही। जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचन पूर्ण करा। मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे। राणी, तू माझे मस्तक माग, मी आता तुझ्या चरणात ते टाकेन। परंतु रामाच्या विरहात तू मला मारू नकोस, तू मला नको मारूस राणी। महाराज, तुमचं जर रामावर इतकं प्रेम होतं तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती? एवढे उदार होऊन, दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात माग माग? कैकई, तुला काय हवं ते माग। महाराज दशरथ, रघुवंशाचे शिरोमणी, तुमची ती रघुकुलाची रीत कुठे गेली आता? प्राण गेले तरी वचन भंग करायचे नाही। काय ते सगळं खोटं, सगळं थोतांड होतं? निरर्थक गोष्टी होत्या? त्या सगळ्या मिथ्या होत्या? खोटं होतं की तुम्ही रचलेला प्रपंच होता? उत्तर द्या।
हे परमेश्वर, तू मला हे कुठे आणून मारलंस? आता मी रामाला काय तोंड दाखवू? कोणत्या तोंडाने सांगू गे रामा, तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिलास, नाही राहिलास. ताई, तुम्ही देवाला आपल्या गृहातच असं बसवलं आहे की तुम्ही बाहेर पडत नाही. जरा डोकावून तर पहा, सर्व नगरात कसा दीपोत्सव होतो आहे. मला माहित आहे, आज सगळी अयोध्या जागते. प्रातःकाळी रामाचा राज्याभिषेक होईल. ह्याच आनंदात आपली प्रजा आपल्या नवीन राजासाठी मंगलगाणी गात आहेत. इथंच बसल्या बसल्या ऐकलं? जरा महालाच्या छतावर येऊन आपल्या डोळ्यांनी तुम्ही पहा तरी. नाही सुमित्रा, आता मी रामाच्या कल्याणासाठी विष्णू नामाचा जप करते आहे. सूर्योदयाआधी 1,00,000 जप करून मग आरती करेन. म्हणजे जेव्हा राज्याभिषेकासाठी जाण्याआधी जेव्हा राम इथे येईल, तेव्हा सर्वात आधी मी विष्णू चरणातील गंध त्यांच्या कपाळावर लावीन. मग राज्याभिषेकात नजर लागणार नाही, कुदृष्टीची भीतीही राहणार नाही. हा, तू सकाळच्या आरतीसाठी नक्की ये. मी तुझ्या पाया पडतो, तुला हात सोडतो. आणि राणी, विचार कर, थोडा विचार कर. तुझ्या मनातली ममता, स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे गेली? तू रामावर सदा सख्या आईहून अधिक प्रेम केलंयस, आणि रामानेही तुझ्यात आणि आपल्या आईत काही फरक केला नाही. बघ बघ, शेवटी तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील. मी तुझ्या पुढे हात जोडतो. हा कुटील कठोर विचार मनातून काढून टाक. मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो. आता आणखी प्रपंच नका करू महाराज. धर्म असो वा अधर्म, यश मिळो वा अपयश, मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते, रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत. मग हे प्राण नाही राहणार. अगं निर्दयी, निष्ठुर, सूर्याशिवाय हा संसार राहू शकतो, पाण्याशिवाय मासा राहू शकतो, पण रामाशिवाय दशरथाचे प्राण नाही राहू शकत. तर मग मोडा आपलं वचन. तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते. तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात. तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात, कलंक. कैकेयी, जीवनभराच्या प्रेमाचा अंत असा करणार आहेस? बघ बघ, तुझा हा त्रिया हट्ट तुझा सर्वनाश करून टाकेल, तुझा सर्वनाश करून टाकेल. होऊन जाऊ दे सर्वनाश, येऊ दे महाप्रलय, परंतु राम नक्कीच वनात जाणार. खुनी, हत्यारिणी, कुलघातिणी, हे तू नाही बोलत आहेस. हा दशरथाचा काळ बोलतोय, दशरथाचा काळ बोलतोय, दशरथाचा काळ बोलतोय.
पुन्हा मूर्छित झाले. अरे लवकर लवकर हात चालवा. पहाट होण्याआधी प्रत्येक द्वारावर दीपमाळ लावली पाहिजे. सगळ्या महालात दीपज्योती लावल्या पाहिजेत. काल झाला उठा हो, काल झाला उठा हो महाराज, उठा हो, उठा हो, उठा हो, काल झाला. आज अयोध्येत उत्सव भारी, हर्षित पुलकित सारे नर नारी, अति आनंद झाला उठा हो, बंद करा हे संगीत. उठा हो महाराज, उठा हो, उठा हो, उठा हो, काल झाला, काल झाला, महाराजांची आज्ञा आहे की संगीत बंद करा. राम 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 राम. महाराज अहो उठा आता. की जमिनीवर पडल्या पडल्या असं स्त्रियांसारखं रडतच राहणार आहात. सकाळ व्हायला आली. आता पुरुष होऊन उठा. राजा म्हणून सिंहासनावर विराजमान व्हा. आता मंत्रीगण येतच असतील. त्यांना आपला बदललेला निर्णय नाही का सांगणार. उठा महाराज, उठा. राम राम राम. मंगल कलश भरती योगीश्वर, घेऊन साऱ्या नगांचे जल, साधू साधू सारे साधू जाती, विधी करू सारे रामाचे मंगल. आणा इथे ठेवा. आणा आणा, आपणही इथे ठेवून द्या. आपण विराजमान व्हा इथे. हो विराजमान व्हा, विराजमान व्हा. गुरुवर, आर्य सुमंत्र, अभिषेकासाठी पुण्यतीर्थाहून पवित्र जल आलं आहे. इतर सर्व सामग्री ही एकत्रित केली आहे गुरुवर. आश्चर्य आहे, महाराज अजून कसे आले नाहीत. जरा जाऊन पहा आर्य सुमंत्र. निर्धारित पुष्य नक्षत्रामध्ये अभिषेक केला गेला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम महाराजांना अग्निहोत्र करून संकल्प घेणं आवश्यक आहे. तत्पश्चात विधीपूर्वक राज्यसभेत जावं लागेल. रामालाही संदेश पाठवा की त्याने आणि सीतेने तयार होऊन आमच्या आदेशाची प्रतीक्षा करावी. जशी आज्ञा गुरुदेव. जय सूर्यवंशी शिरोमणी. महादेवी कैकईंचा विजय असो. युवराज श्रीरामांच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली आहे. कुलगुरू वसिष्ठ प्रतीक्षा करीत आहेत. कृपया यज्ञशाळेत येऊन आपण या शुभ कार्याचा आरंभ करावा.
काय बरं झालं महाराज? महादेवी, महाराजांची ही अवस्था काय कारण आहे? यांच्या मनातलं तर यांनाच ठाऊक. संपूर्ण रात्र रामाची आठवण काढत होते. तुम्ही कृपा करून रामाला बोलावून आणा. आर्य सुमंत, जा रामाला बोलवून आणा बघू. क्षमा महादेवी, महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय मी कसा जाऊ शकतो? आम्हाला बोलवा. जशी आज्ञा महाराज. राम, कसल्या चिंतेत आहे सीते? काही नाही. मी तर तुमच्या अभिषेकाचा विचार करत होते. नाही, आणखी काही होतं. चिंता थोडी गहन होती. मी विचार करत होते, आज या मस्तकावर राजमुकुट सुशोभित झाल्यानंतर तुम्ही प्रजेचे पालनहार व्हाल. मग माझा तुमच्यावर कितीचा अधिकार राहील? इतक्या मोठ्या राज्याच्या दरबारात मग सीतेचे स्थान कुठे असेल प्रभू? तुझं स्थान सदैव रामाच्या हृदयात आहे सीते. मी तुमच्याबद्दल नाही, मी तर राजा रामचंद्रांबद्दल बोलत होते. आता असं बोलून तर तू राजा रामावरती अन्याय करतेयस अर्धेश्वरी. राम राजसिंहासनावर असो किंवा अन्य आसनावर, प्रत्येक स्थानावर राम सीतेशिवाय अपूर्ण आहे. युवराजांचा जय जयकार असो. काय आहे सुनंदा? महामंत्री आवश्यक संदेश घेऊन उपस्थित झाले आहेत. लगेच दर्शन करू इच्छितात. बघतो काय आहे ते. नक्कीच राज्याभिषेकासंबंधी असणार काहीतरी. प्रणाम आर्य सुमंत. यशस्वी व्हा युवराज. युगानुयुग आपला प्रताप राहो. महाराजांनी मला आपल्याकडे पाठवलं आहे. काही विशेष आदेश? काही विशेषच वाटतंय. महाराज अजूनपर्यंत महाराणी कैकेयींच्या भवनातच आहेत आणि महाराणींनी आपणास त्वरित यायला सांगितलं आहे. तात बरे आहेत ना? बस बोलावलं आहे. आपल्याला पाहू इच्छितात. ठीक आहे. हे काय? आज आपण राजसिंहासनावर बसाल म्हणूनच परंपरेनुसार आपण ज्या स्थानावर जाल या छत्रछायेमध्येच जाल. बरं, आता आपण महाराजांकडे जावं आणि मी यज्ञशाळेत जातो. प्रणाम. औक्षवंत हो. पिताश्री, आपल्या आज्ञेवरून मी राम आपल्या सेवेत उपस्थित झालो आहे.
माझ्यासाठी काय आदेश आहे? आपण अस्वस्थ वाटत आहात. पिताश्रींना काय होत आहे माते? त्यांच्या अस्वस्थतेचं काय कारण आहे? मी राजवैद्यांना बोलवू? यांच्या रागाचे औषध राजवैद्यांकडे नाही, तुझ्याजवळ आहे राम. माझ्याजवळ? परंतु रोग काय आहे? तुझा मोह, तुझा स्नेह, ज्यामुळे आज ते सूर्यवंशाच्या कीर्तीवर कलंक लावण्यास तयार आहेत. माते, मला क्षमा करा. पिताश्रींबद्दल आपल्या श्रीमुखातून ही वचनं उचित नाहीत. माझ्या पित्यासारखा धीर आणि वीर पुरुष आज या धर्तीवर दुसरा कोणी नाहीये. ते गुणांचे भांडार आणि सत्यवादी आहेत. त्यांची कीर्ती आज तिन्ही लोकांमध्ये पसरली आहे. ते आपल्या या सेवकाच्या मोहात असं कोणतंही कार्य करू शकत नाहीत ज्यानं सूर्यवंशाच्या कीर्तीला धक्का लागेल. तेच तर करत आहेत तुझे धीर आणि वीर पिताश्री. माझा विश्वास नाही बसत. पिताश्री, आपल्यासारख्या नरसिंहाला अशा प्रकारची व्याकुळता शोभत नाही. आपण निसंकोच मला आपल्या मनातलं सांगावं. जर पुत्र म्हणून नाही तर मित्र म्हणूनच सांगावं. आपणच तर म्हणाला होतात, राम तू माझा मित्र आहेस. मी स्वतःचे प्राण देऊनही आपलं दुःख दूर करीन. राम, मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस